बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कुरुंदवाड मधील आवळे गली परिसरातील नागरिक गेल्या 3 दिवसांपासून पाणी टंचाईने त्रस्त झालेत. मोरगूबाई देवीची यात्रा तोंडावर असताना आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत पाहुण्यांची घरी वर्दळ वाढलेली असताना नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. विशेष म्हणजे कुरुंदवाड शहराच्या बाजूला कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम असूनही नागरिकांवर ही बिकट परिस्थिती ओढावली आहे. आज नगरपालिका मार्फत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असला तरीही तात्पुरती व्यवस्था नागरिकांच्या गरजेला पुरेशी नाही. शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही कामं रखडलेली आहेत. त्यामुळे कुरुंदवाडमधील नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी कधी मिळणार असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान पाणी पुरवठा योजना लवकर सुरू व्हावी यासाठी कुरुंदवाड शहर सर्वपक्षीय कृती समिती गेल्या 15 दिवसांपासून नगरपालिकेसमोर बेमुदत साखळी उपोषणाला बसली आहे. नागरिकांच्या या आंदोलनाला अद्याप प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे नदी इतक्या जवळ असूनही नागरिकांना पाण्यासाठी झगडावे लागणे हे प्रशासनाच्या नियोजन शून्यतेचे उत्तम उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होते. 2-3 दिवस झालं पाणी नाही. आमच्या गावची जत्रा आहे. गल्लीत पाणी अजिबात मिळाना झालंय आम्हाला. 3 दिवसापासून गल्लीत पाणी नाही. 3 दिवस झालं पाणी नाही. यात्रा कधी तुमची? यात्रा आता उद्या शुक्रवारी. टँकर कधी आणून सोडलाय? टँकर आहे पाणी चौकंड पाणी दुसऱ्याच्या गल्लीतनं पाणी आम्ही आणायला लागले. इकडे पाणी आमच्या समाजात का पाणी नाही? पाणी पाहिजे का नको? पाणी नाही माणसाने काय करायचं? तुम्ही नगरपालिकेमध्ये गेला होता? आम्ही नाही जायचं. कसं नवस आता सोडते प्रत्येक गोष्टी नगरपालिकेत जाऊन काय तक्रार करत बसायचं. म्हणजे आजच टँकर आणून तुम्हाला सोडलाय? आज पाणी आणून सोडल्यात. आता 2 दिवस झाला कार्यक्रम चालू, पाण्याचा टाक नाही करत. आता तरी प्रशासनाने जागे होऊन तातडीने पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करावे अशी मागणी जोर धरत आहे. लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार.